नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खमंग मराठी या चॅनलमध्ये। आज करूयात आपण गूळ शेंगादाण्याचे लाडू, पण आपण त्यात ड्रायफ्रुट्स घालून त्याला अजून पौष्टिक बनवूया। अगदी हिवाळ्यातच नाही तर उन्हाळ्यात सुद्धा आपल्या शरीराला या लाडूंची गरज असते। त्यासाठी मी पाव किलो बदाम घेतले, पाव किलो काजू आहेत, नंतर हे 150 ग्रॅम अक्रोड आहेत। हे सर्व साहित्य मी एक एक करून कोरडेच मस्त भाजून घेतलेले आहेत कढईमध्ये। शेंगादाणे घेतले, ते पण मी छान खमंग भाजून घेतलेले आहेत। हा गूळ घेतलाय, हा गूळ अर्धा किलो असेल। हे सर्व साहित्य आपण मिक्सर मध्ये एक एक करून बारीक करून घेणार आहोत। त्यातच टाकण्यासाठी मी हे 4-5 विलायची घेतलीये आणि अगदी थोडासा हा जायफळाचा तुकडा घेतला। बघू शकताय मिक्सरला आपण हे सर्व काजू, बदाम, अक्रोड, शेंगादाणे, त्यातच आपण थोडेसे 4-5 विलायची आणि अगदी शेंगादाणे एवढा जायफळाचा तुकडा, हे सर्व आपण मिक्सरला फिरवून घेतले। आता आपण यामध्ये चिरून घेतलेला जो गूळ आहे तो आपण त्यात टाकून घेऊ आणि मस्त त्याचे लाडू वळून घेऊया। गूळ आपण छान यात मिक्स करून घेतला। मिश्रण मला थोडंसं कोरडं वाटते, त्यामुळे मी हे अर्धी वाटी तूप घेतले, हे आपण त्यात टाकून घेऊ आणि लाडू वळून घेऊया। छान आता मिक्स करून घेते आणि आता मात्र छान वळता येतील, कारण गूळ आपला अगदीच कोरडा होता, त्यामुळे आपल्याला हे तुपाची गरज लागली आहे। नाहीतरी आपण ड्रायफ्रुट्स भाजताना तुपाचा वापर केलाच नाही, त्यामुळे आता आपण साजूक तूप घालूया आणि मस्त असं ते मिश्रण एकजीव करून त्याचे लाडू वळूया। बघू शकता मस्त आपले तूप टाकल्यानंतर छान एकजीव करून आपण त्याचे लाडू बांधून घेतलेले आहेत। जवळजवळ तेवढ्या मिश्रणाचे आपल्या संपूर्ण 45 लाडू माझे तयार झालेले आहेत। चला तर मग तुम्ही पण ट्राय करा, कमेंटमध्ये मला नक्की सांगा। भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त रहा आणि चवीने खा। थँक्यू फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट।